हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रू लाईन्स अबाउट लाईफ या चॅनलमध्ये. तर आज आपण गजकर्णावरील उपायांबद्दल माहिती घेणार आहोत. गजकर्ण हा एक बुरशीजन्य संसर्ग आहे जो खाज सुटणारा आणि लालसर गोल चट्ट्यांच्या स्वरूपात दिसतो. यावर काही प्रभावी घरगुती आणि वैद्यकीय उपाय खालीलप्रमाणे आहेत. घरगुती उपाय: जर संसर्ग सुरुवातीच्या टप्प्यात असेल तर खालील नैसर्गिक गोष्टी फायदेशीर ठरू शकतात. जसे की नारळ तेल. यात लॅरिक ॲसिड असते जे बुरशीविरोधी काम करते. बाधित भागावर दिवसातून 3-4 वेळा खोबरेल तेल लावावे. लसूण. लसणामध्ये अझोइन नावाचा घटक असतो. लसणाची पाकळी ठेचून त्याचा रस किंवा पेस्ट बाधित जागेवर लावल्यास आराम मिळतो. टीप: यामुळे थोडी जळजळ होऊ शकते. कडुलिंबाचा पाला. कडुलिंब हे नैसर्गिक जंतुनाशक आहे. कडुलिंबाच्या पानांची पेस्ट करून लावा किंवा कडुलिंबाच्या तेलाचा वापर करा. हळद. हळदीमध्ये पाणी किंवा खोबरेल तेल मिसळून त्याची पेस्ट लावा. हळदीमधील कर्क्युमेन जंतूंचा नाश करण्यास मदत करते. कोरफड. कोरफडीचा गर लावल्याने खाज कमी होते आणि त्वचा थंड राहते. वैद्यकीय उपचार: जर घरगुती उपायांनी फरक पडत नसेल तर मेडिकलमध्ये मिळणाऱ्या खालील क्रीम तुम्ही वापरू शकता. क्लॉरिट्रोमेझोल, कीटोकोनाझोल किंवा टर्बिनाफाइन. ही क्रीम तुम्ही 2दा दिवसातून लावू शकतात. अँटीफंगल पावडर. घाम येणाऱ्या जागी संसर्ग पसरू नये म्हणून पावडरचा वापर करा. महत्त्वाची पथ्ये आणि काळजी: गजकर्ण पसरू नये आणि लवकर बरा व्हावा यासाठी या गोष्टी पाळा. स्वच्छता. बाधित भाग नेहमी कोरडा ठेवा. बुरशी ओलाव्यात वेगाने वाढते. कपड्यांची निगा. सुती आणि सैल कपडे वापरा. घट्ट आणि सिंथेटिक कपडे टाळा. वस्तू शेअर करू नका. स्वतःचा टॉवेल, कंगवा किंवा कपडे इतरांना देऊ नका आणि इतरांचे वापरू नका. नखे कापा. खाजवल्यामुळे नखांमध्ये संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे नखे कायम बारीक ठेवावीत. महत्त्वाची टीप: जर गजकर्ण खूप जास्त पसरला असेल, चेहऱ्यावर असेल किंवा घरगुती उपायांनी 2 आठवड्यात बरा होत नसेल तर कृपया त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. स्वतःच्या मनाने कोणतीही स्टेरॉइड असलेली क्रीम लावू नका, कारण त्याने तात्पुरते बरे वाटते पण नंतर संसर्ग अधिक गंभीर होऊ शकतो. जर आमची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.